खालापूर तालुक्यातील आतकर गाव आणि सावरोली जिल्हा परिषद गट व त्या अंतर्गत येणाऱ्या पंचायत समितीच्या जागांसाठी शिवसेना भाजप आरपीआय महायुतीतर्फे आमदार महेंद्र थोरवे यांच्या उपस्थितीत उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले। यावेळी शिवसेना भाजप आणि आरपीआयचे तालुक्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। खालापूर तालुक्यातील आतकर गाव आणि सावरोली जिल्हा परिषद गटासाठी आज महायुती तर्फे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला। खालापुरातील प्रतिष्ठाची आतकर गाव गटासाठी शिवसेनेतर्फे रेश्मा पाटील यांनी उमेदवारी अर्ज भरलाय, तर सासगाव पंचायत समिती गणासाठी शिवसेनेच्या रोहिणी येराम यांनी अर्ज भरलाय, तर खाणाव पंचायत समितीसाठी शिवसेनेचे माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष भाई शिंदे यांनी आपले अर्ज दाखल केलेत, तर सावरोली जिल्हा परिषद गटासाठी ज्ञानेश्वर गायकवाड यांनी आपला उमेदवारी अर्ज भरलाय। शिवसेना महायुतीतर्फे अर्ज दाखल करण्यासाठी आमदार महेंद्र थोरवे यांच्या समवेत जिल्हा संपर्क प्रमुख विजय पाटील, सहसंपर्क प्रमुख उल्हास भुरके, भाजप नेते माजी जिल्हा परिषद सभापती नरेश पाटील यांच्यासह शिवसेना भाजपचे सर्व पदाधिकारी आणि शिवसैनिक आणि कार्यकर्ते हजारोच्या संख्येने उपस्थित होते। हे पुढील नियोजन आतून स्पष्ट होईल, परंतु या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला सामोरं जात असताना या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत, त्यामुळे आमची आमदार असतील, खासदार साहेब असतील, आमची सर्वांची एक सामूहिक जबाबदारी आहे की प्रत्येक कार्यकर्त्याला त्या ठिकाणी संधी मिळाली पाहिजे आणि याच उद्देशाने या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला सामोरं जात असताना जे उमेदवार या निवडणुकीमध्ये उमेदवारी अर्ज भरून निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत त्यांना विजयी करण्यासाठी शिवसेना, भारतीय जनता पार्टी, आरपीआय, महायुती सक्षमपणे त्यांच्या पाठीशी उभी राहणार आहे। महायुतीचे 3 पक्ष सोडले तर बाकीचे सगळेच पक्ष हे परिवर्तन विकास आघाडी म्हणून उभे ठाकलेले आहेत, त्याचा काय परिणाम यावेळच्या निवडणुकीमध्ये काय होण्यासारखं वाटते का? बघा, या खालापूर तालुका असेल, कर्जत तालुका असेल आणि या संपूर्ण मतदारसंघामध्ये शिवसेना एक सक्षमपणे गेली कित्येक वर्ष या संपूर्ण मतदारसंघावर शिवसेनेचं वर्चस्व या ठिकाणी आहे। मधल्या काळामध्ये शिवसेना दुभंगली गेली आणि शिवसेनेमध्ये 2 भाग त्या ठिकाणी झालेले आहेत, परंतु आम्ही सगळे शिवसैनिक बाळासाहेबांच्या विचारांचे प्रेरित होऊन आम्ही बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जाण्यासाठी आपण पाहताय की संपूर्ण महाराष्ट्रातून शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली जी शिवसेनाचा झंझावात आपण पाहताय की आज राज्यामध्ये 2 नंबरची पक्ष म्हणून शिवसेनेकडे पाहिलं जातं आहे आणि याच शिवसेनेच्या माध्यमातून बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जात असताना उभाटाची जी काही राष्ट्रवादीबरोबर आघाडी झालेली आहे, ही आघाडी सर्वसामान्य असणारा, निष्ठावंत असणारा शिवसैनिक कदापि घड्याळाच्या चिन्हाचं बटन त्या ठिकाणी दाबणार नाही, तो धनुष्यबाणाचंच बटन त्या ठिकाणी दाबेल, कारण ही विकली गेलेली उभाटा आहे ती राष्ट्रवादीबरोबर, तटकरेंबरोबर विकली गेलेली आहे। त्यामुळे त्यांची जी काही नेते जे विकले गेलेले आहेत त्याच्या व्यतिरिक्त जी सर्वसामान्य जी काही उभाटाचे असणारा शिवसैनिक असेल, जो स्वतःला बाळासाहेबांचे शिवसैनिक म्हणून बोलत असतील किंवा बाळासाहेबांचे विचार त्यांच्यामध्ये रुजले गेले असतील, ते राष्ट्रवादीच्या घड्याळाला मतदान त्या ठिकाणी करणार नाहीत, तर ते धनुष्यबाणालाच त्या ठिकाणी मतदान करतील। आणि त्यामुळे किती जरी त्या ठिकाणी आघाड्या झाल्या तर या ठिकाणी शिवसेना, भारतीय जनता पार्टी, आरपीआय, महायुतीचाच भगवा या ठिकाणी फडकेल, एवढं मात्र या ठिकाणी अभिमानाने सांगतो।